आदिराने मांडले तिथे भांडे आणि खेळती भांडे। आदिरा तू काय बनवते? भाजी। भाजी बनवते? कशाची भाजी आदिरा ती? वांग्याची। वांग्याची? नाही बाळा, ती वांग्याची नसेल। आहे का माहित कोणाला या भाजीचे नाव? तू पोळ्या बनवल्या का? त्याच्यात सगळ्या पोळ्या सोबत टाकल्या? वाव, किती छान केल्या ना। मला किती देशील? 2 का? अजून कोण आहे? आजी। आजीला किती देशील? आदिरा तिकडं काय आहे? चल बरं आपण पाहू। चला काय आदिरा तिथे? त्या झाडाखाली काय आहे? चला बरं आपण पाहू। चला जा बरं, काय आहे तिथे? चला काय आदिरा त्यात? राजकुमारी, छान छान राजकुमारी? आदिरा दाखव मला, काय आहे? राजकुमारी? बघू, किती सुंदर आहे ही। पण इथे ठेवली कोणी आदिरा? इथे कोणी ठेवली आहे? इथे तर कोणीच दिसत नाही। इथे कोण ठेवून जात आहे आदिरा? तुला याच्या अगोदर पण किती छान गिफ्ट भेटलं होतं इथं तुझ्या नावचं। कोणी ठेवलं असेल इथं? इथे तर कोणीच दिसत नाहीये। किती छान आहे ना? दाखव मला एकदा। वाव, किती सुंदर आहे। आपण दोघी का? बरं जा, तू खेळ आता। छान छान पडायचे दादू। छान आहे ना खूप? किती छान आहे। तू सांग बरं मम्मीला म्हणाव किती छान तिथेच आहे। ठेव आदिरा। किती छान आहे। कोणी दिले असेल बरं? मौनी? पण इकडे तर कोणीच आलं नव्हतं, बघ ना। छान आहे ना? पण काय होतंय माहिती का, इथं ना आम्हाला या अगोदर पण एक असंच गिफ्ट सापडलं होतं। ते पण छान होतं, पण ठेवताय कोण तेच कळा नाही। वाटतं का कोणी ठेवून जाणार आहे? तुम्हाला असं कुणावर संशय वाटतोय का? पण इतकी छान वस्तू कोण ठेवून जाईल? मला तर असं म्हणजे जरा बाहेरच वाटतं ना काहीतरी, असं म्हणजे भीती वाटण्यासारखं पण नाही, कारण इतक्या छान वस्तू आदिरासाठी ठेवताय। पण असं बरं कोण ठेवत असेल? काही आपण कसा शोध लावा? काहीतरी पाहावं लागेल ना। तेच ना, कळालं पाहिजे ना। इथं असं एकतर भीती पण वाटते, असं एक गाणं पण म्हणजे गाणं पण ऐकायला येतं। आपण एखादा देवऋषी शोधू। पण त्याआधी असं काही उपाय नाही का, काही आहेच म्हणून मग देवलाशाला आणायला? बघू ना, आपण पाहू ना काहीतरी। इथं ना आपण एक लिंबू ठेवू अगोदर त्या जागेवर का ते गिफ्ट भेटलं तिथे? भेटली तुम्हाला गिफ्ट तिथं त्या जागेवर एक लिंबू ठेवू। बघू त्या लिंबाचा जर कलर झाला ना लाल तर बघू मग, आणि जर नाही झाला मग देवलाशाला बोलावंच लागेल ना? मग बोलावंच लागेल। लाल झाला कलर तर आदिरा ठेवायचं ना लिंबू? आज रात्री ठेवलं तर चालेल ना? चालेल चालेल। ठीक आहे। आणि उद्या सकाळी मग आपण बघू, जर त्या लिंबाचा कलर लाल झाला तर मग भीती वाटण्यासारखं तर आहेच। भीती तर वाटतेच आहे आम्हाला इथे। कलर लाल झाला तर कलर आपल्याला कळत ना मग। मग त्यानंतर बघता येईल काय, नाही का? नंतर पाहू ना। चालन। हीच ती जागा आणि या डॉल्सची पण एक भीती पण आहे। उद्या बघावं लागेल त्या लिंबाचा कलर कसा होतो। वारा पण सुटलाय, पुन्हा तसंच वातावरण। बघू आता काय होतंय उद्या। आदिरा
बाय बोल आधिरा.